आणा ते इकडे. अरे का डोळं फुटलं का काय? हा तू गाधड्या दगडा तुझ्या BMW ला ठोकलं ना. अरे किसने अरे काय केलंस हे? ब्रेकच नाही लागला गाडीचा. अरे असं कसं नाही लागला? पोचा मारलास रे? काय पोचा पोचा हे बघ ना. हा. आता याची नुकसान भरपाई कोण देणार? परत असं करणारच नाही मी खरं. परत असं झालं ना तर तुझं हे मच्छर मारायचं धुराचं मशीन आहे ना तुला दिसणारच नाही. थांब दाखवतोस तुला. बजरंग मी काय म्हणते दूध टाकायचंय. टाका ना तिकडे. डेअरी तिकडे आहे ना. येऊ का मॅडम? तुम्हीच घ्या की. मी घेत नाही. येऊ का मी? बाबा तुम्ही हा असंच का करतो दरवेळी? तुम्ही तरी असं कशाला करता दरवेळी? शेदोरे मामी तुम्हाला तर माहितीये तो बायकांना लाजतो आहे का नाही? मी काय म्हणतो तू? मला तर प्रश्नच आहे याचं लग्न कसं होणार? ऐका ना तुम्ही. आता बायका हा काही लाजण्याचा विषय आहे का? आहे का नाही? आता मला सांगा एवढं मोठं जग तयार झालं तेव्हा कोण होतं? एक बाबा आणि एकच बाई. आता त्या वेळेला ऐन टायमाला जर तो बाबा त्या बाईला लाजला असता काय लाजला असता तर एवढं मोठं जग तयार झालं असतं का? या बया तुमचं आपलं काहीतरी. पैसे पाहिजेत मला. कसले? कसले म्हणजे दुधाचे. कोणाच्या? दूध टाकतो ना मी. पैसे राहिलेत माझे. अरे कसे देणार? तू आधीचे एवढे उधार घेतलेस त्याचं काय? कापून घेताय तुम्ही गेले 3 महिने. अरे ते व्याज झालं. ऐका ना. तर मुद्दलाचा विषय काय आहे? माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध घालायचं आहे. बघा ना. आता या वयात मला 2 पोरं झाली. बापाकडनं काहीतरी शिकावं का नाही? 200 रुपये जास्त आहेत. राहू द्या ऍडजस्ट करून घेतो. नेहमी सारखं येते मी. बाय किसन. परमेश्वरा एकच मागणं आहे. हे शरीर फक्त चांगलं ठेव आणि त्यातल्या त्यात लिव्हर चांगलीच ठेव. दुसरं काही मागणं नाही तुझ्याकडे. जय 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 जय. तात्या काय चाललंय सकाळ सकाळ? हा सांगू का आईला सांगू का? हे असं करू नको. तुझ्या आईला कालच सांगितले दारू सोडली म्हणून. ओ हे असलं काहीतरी अभद्र बोलत जाऊ नका बरं तुम्ही. का? आणि ते विमाना बंद करावं. बंद करा ते. चांगलं लावा ना काहीतरी. हा कुमारजी लावा ना कुमारजी. हेच म्हणणं आहे माझं. हे पोरा काय करतोस तू? काय बियर प्याला? बियर प्याला लेका. उद्या तुला पोरं होतील ती तुझ्या संगत दारू पितील. त्या पोरानं पोरं होतील ती त्यांच्या संगत दारू पितील. आम्ही चालू पुढे वारसा. गेलं गेलं हे बास बास बाई गळा काढू नका सकाळ सकाळ. आणि ते लग्नाचं या जन्मात आणि या गावात काय होईल असं वाटत नाही. काय शेठ चहा तरी घेतला का सकाळचा पहिला? हे टल वाचला का? वाचला का? आले वरडू नको. तयार राहत जाओ. हा घे. नाही मी काय म्हणत होतो हा एवढं कशाला लागते दूध तुम्हाला रोज? बापले एक सकाळपासून सुरू झालेले आहेत मांजरी आहेत ना 2 हा त्यांच्यासाठी. हा तुला काय रे एवढ्या उचापत्या? खाल्या मेला दूध म्हणून पैसे देणे जड जाते. शेठ नड होती थोडी. काय सोय होत्या का बघा की जरा. शाळेची शिक्षण समिती त्याच्या ह्याच्यावर आहे मी. कशावर? बॉडीवर. कोणाच्या? शिक्षण समितीच्या बॉडीवर आहे मी. आणि शिक्षण समितीची निवडणूक आहे तर मलाच पैशाची नड आहे. तुझे मला पैसे. शेठ भावा श्राद्ध आहे माझ्या. तुझा भाऊ असा अचानकच काही गेला न सांगता? ते जाण्याच्या आधी सांगायचं विसरलं असेल तुम्हाला.
आणि तू पैसे मागायला लागलाय शोभते मी श्राद्ध आहे शेठ. ए बघा ना, किसन्या ते- एकदा नाही म्हणून सांगितलं ना हा निघ जा. चल अयो ह्याच्यात तर फक्त बायकाच मारामारी करायला. अय राम्या तू कोणा स्टार्ट करायला? फेसबुक फ्रेंड आहे आपली, एकदम स्लिक पीस ऍटम आहे. काय नाव आहे? आले ना डक्रूज. डक्रू? हा जर्मनीला असते. गोरी कर थोडीशी जस्ट आले बोलले आपल्याला. बाबा हा किती होतील? हे एक गाडी विटांचे 20,000 रुपये होते. 20,000. बर हे दोघं कोण आहे रे सेम टू सेम कपडे घातले? आमच्या मालकांची पोर आहेत, जुळी आहेत बर का. फक्त 10 मिनिटाचा अंतर आहे त्यांच्यात. पण दिसण्यात लय फरक वाटतो त्यांच्या. हा एक आईवर गेलाय आणि काकांवर. वडिलांना काका म्हणतात ते. मग काकाला काय म्हणतात? काकाला तुला काय करायचंय? ए सूर्या रम्या वडापच्या कलेक्शनचं काय झालं रे? संध्याकाळी आणतो काका. आणि विटांचं काय झालं रे? त्या जास्त जळल्यामुळे काळ्या झाल्या त्या. तुला त्यानं कामाकडे लक्षात द्यायचं नसतं. हे? नमस्कार हा, पाटील. नमस्कार. मी माझ्या गोठ्यास काम करून घेस म्हणत होतो. काँग्रेस काँग्रेस या करून. नाही त्यासाठीच म्हणत होतो हे? की ते इटा वाळू आणि मटेरियलचे पैसे समजा मी पुढच्या महिन्यात दिले तर चालतील का? काम पण पुढच्याच महिन्यात कर पैसे आल्यावर. हा? हा. चला रे. गरज अय होती. किसन काका काय बोलायला कळा ना तुला? हा? हा. त्यांच्या माग काम आहेत. निघ. निघ ना. आराने राहू दे. जड येते. नाही ताई, मला काय ऐकायचं नाही. मी चाललोय आता. मला काय बोलायचं नाही. ए पोरो झुंबर मामा चालला त्याला सोडून या फाट्यावर. हा जातो. नाही राहू द्या मी जाईन माझच मी. बोला ना हिशोब काढा ना. मी काय म्हणतो पाहुणं, पाळण्यात ठरल्याप्रमाणे तुमच्या श्वेता आणि गीताचं लगीन आमच्या रमेश आणि सुरेश बरोबर लावून टाकू ना उन्हाळ्यात. हा? एवढा विषय सोडून बोला पाटील. तो पाळणा मोडला आता कांदे भरतो त्यात. यायला या असल्या आडग्यांबरोबर लग्न करून देण्यापेक्षा बिन लग्नाच्या ठेवीन माझ्या पोरी. येतो मी. झुमऱ्या काय झुमऱ्या अरे असं कसं बोलतोस रे? माझ्या लेकरांकडे कोण बघाल ना झुमऱ्या? या ठिकाणी आम्ही भाषण करणार म्हटल्यावर माईक सुधीक शिट्टी मारायला लागलाय. काय योगायोगे बघा, ज्या गोष्टीचं आपण इथं भूमिपूजन करत आहोत ती बी मेगा शिट्टीच आहे. या ठिकाणी आपण एकदम आधुनिक अशी टाउनशिप उभी करीत आहोत, कारण आपल्या गावचं शहर व्हावं अशी त्यामागची कल्पना आहे. लवकरच आम्ही इथे MIDC आणणार आहोत. त्यामुळं आपल्या गावच्या विकासाला इथं चालना भेटल. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सुपुत्र, या गावचे युवा नेते आणि तुम्हा सर्वांचे लाडके उपसरपंच भारतराव झेंडे यांचे या ठिकाणी अभिनंदन करून त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ग्रँड अँबॅसेडर कॉमेडी अभिनेते जे विलास यांचे या ठिकाणी आभार मानतो. या मेगा शिट्टीमध्ये आपण सर्वांनी प्लॉट घेऊन या ठिकाणी इम्बॅलन्समेंट करावी. धन्यवाद. काय म्हणले? एमएलएसमेंट म्हणजे गुंतवणूक. बरं कोणाला जर माझ्या बरोबर फोटो काढायचा असेल तर एक एक जण रांगेत या. कोण नाही सगळे गेले घरी आपापल्या. हो? तुम्ही पाकिट घ्या निघा की. हे पाकिट दे रे खऱ्यासारखंच वाटते. ए जेवायला घाला त्याला. सरपंच साहेब काय रे किसने? हे काय काय चाललंय माझ्या जमिनीवर? तुझी जमीन? अरे येड्या, तू लिहून दिलीस की आम्हाला? कर्ज फेडले की मी तुमचं. भेटलं? मग जमिनीचे कागद मला परत करा. मग या काय तुम्ही जा. चला. हो थांबा थांबा जरा स्टँड पर सोडा ना. हो, बसा लवकर. आता विषयच नाही ना. रोटच जागा आहे. चांगले पैसे मिळतील तुला. गप गुमान पैसे घे आणि आईस मध्ये राहा की. ईशा कसा का नाही आहे तो? माझी जमीन आहे, मला जमीन कसायची आहे. पैसे नकोत मला. अरे काय करशील कसून? हा शेतकऱ्याला काय आयुष्यभर कष्टच करावे का रे? नाही नाही नाही. हा पाऊस पाण्याची वाटच पाहावी का? आता सरपंच म्हणून उपसरपंच म्हणून आमचं काही
कर्तव्य आहे की नाही शेतकऱ्याला पैसे मिळवायच्या. बर तुला पैसे पाहिजेत का नको तसं सांग बा. हे बघा मालक माझ्या जमिनीत तू ना 0 गोडीत राहा तुझाच फायदा आहे. नाही तर मग एक दिवस तुलाच प्लॉट घ्यावा लागेल आमच्या मेगा सिटीत विकत. हे चल सेल्फी घेऊया मेगा सिटीच्या बोर्डासमोर. ये की अरे ये.